नागपूरच्या लाल इमली चौकात मध्यरात्रीच्या सुमारास तहसील पोलिसांनी मोठी कारवाई करत एक मोठा एमडी ड्रग्सचा साठा जप्त केलाय। आरोपींकडून 9 ग्रॅम एमडी पावडर, मोबाईल फोन आणि विना नंबर प्लेटची दुचाकी असा जवळपास 2 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। गुरुवारी पहाटेच्या सुमारास तहसील पोलीस तपास पथक पेट्रोलिंग करीत असताना लाल इमली चौकाजवळील डागाव हॉस्पिटलच्या भिंतीलगत सार्वजनिक रस्त्यावर एक बर्गमॅन स्कूटरवरील संशयित इसमाच्या हालचाली पोलिसांच्या लक्षात आल्या। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी त्वरित सापळा रचून संशयिताला थांबविले आणि पंचासमक्ष झडती घेतली। त्यावेळी त्याच्याकडनं 9.32 ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आली आहे। त्यासोबत एक मोबाईल फोन आणि काळ्या रंगाची विना नंबर प्लेटची बर्गमॅन दुचाकी देखील हस्तगत करण्यात आली आहे। संशयित आरोपी हा 30 वर्षीय जुनेद शेख इक्बाल शेख असे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे की तो एमडी पावडर विक्रीच्या उद्देशाने घेऊन येत होता। एकूण मुद्देमालाची किंमत 1,98,200 रुपये असून आरोपी विरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आलाय। ही संपूर्ण कारवाई अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे, पोलीस उपआयुक्त राहुल मदने व सहाय्यक पोलीस आयुक्त अनिता मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। या कामगिरीविषयी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी माहिती दिली आहे। पोलीस स्टेशन तहसील हद्दीमधील लाल इमली चौक डागा हॉस्पिटलच्या सुरक्षा भिंतीच्या जवळ एक इसम हा अवैध रीतीने एमडी प्रतिबंधित ड्रग विकतो आहे अशी गोपनीय माहिती आमच्या डिटेक्शन ब्रांच डीबी पथकाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळाली होती। मिळालेल्या बातमीची खात्री करण्याकरता आमचे PSI रसूल शेख आणि त्यांचे पथक हे कारवाई करता गेले असता तिथे एक इसम त्याच्या ताब्यामध्ये अवैध रीतीने एमडी ड्रग एकूण वजन 9.32 ग्राम ही मिळून आली होती आणि त्याकरता संबंधित कारवाई केल्या गेली। त्या आरोपीचं नाव जुनेद शेख वल्द इक्बाल शेख, वय 30 वर्ष, राहणार खरबी वाठोडा असं आहे आणि कारवाईच्या दरम्यान त्याचा एक ओप्पो कंपनीचा मोबाईल आणि त्याची नंबर प्लेट नसलेली बर्गमॅन गाडी ही सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे। एकूण एमडी किंमत रुपये 93,200 आणि सर्व एकूण जप्त मुद्देमाल 1,98,000चा जप्त करण्यात आलेला आहे आणि ही कार्यवाही आमचे पोलीस स्टेशन तहसीलचे डीबी पथकाचे PSI रसूल शेख यांच्यासोबत हेड कॉन्स्टेबल संजय साहू, हेड कॉन्स्टेबल संदीप गवळी, पोलीस शिपाई सुनील शेलोकर, पोलीस शिपाई वैभव कुलसुंगे, कुणाल कोरचे, महेंद्र सेलुकर, संदीप शिरफुले या सगळ्या पथकांनी केलेली आहे। सदरील कारवाई करण्याकरता आम्हाला माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र कुमार सिंघल, माननीय जॉईंट CP सर नवीनचंद्र रेड्डी, माननीय अपर पोलीस आयुक्त श्री राजेंद्र दाभाडे सर, माननीय झोन 3 राहुल मदने सर, माननीय डिटेक्शन DCP राहुल माखणीकर सर, माननीय ACP अनिता मोरे मॅडम ह्या सगळ्यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे। नागपूर शहरात ड्रग्स विरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत तहसील पोलिसांची ही कारवाई आहे। पोलिसांच्या या सतर्कतेमुळे आणखी किती जण समोर येणार आहे याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून आहे।